हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? घरीच राहा, स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. आज आपण करणार आहोत पाणीपुरीच्या पुऱ्या. एकदम कुरकुरीत, अगदी सोप्या पद्धतीने. तर बघा, हा आवाज ऐकून तुम्हाला समजलंच असेल की या पुऱ्या कशा झाल्या आहेत त्या. तर अशाच पुऱ्या करण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. रेस किचन कट्टामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर इथे लागणार आहेत आपल्याला फक्त 3 गोष्टी. एक म्हणजे जाड रवा, दुसरं म्हणजे मैदा आणि तिसरं म्हणजे पाणी. फक्त या 3 गोष्टी वापरूनच आपण पाणीपुरीच्या परफेक्ट अशा पुऱ्या बनवणार आहोत. याचं मेजरमेंट हे परफेक्ट घेतलं की तुमच्याही पुऱ्या अशाच बनतील. सर्वात प्रथम आता पाणी आपण गरम करून घेऊयात. तर एका पातेल्यात आपण 1 मिनिट पाणी चांगलं कडकडीत असं उकळून द्यायचं आहे. तर इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी गरम करूनच वापरायचं आहे. या पद्धतीचा जाड रवा घ्यायचा आहे. मार्केटमध्ये विविध प्रकारचा रवा मिळतो, तर त्यामधला मी जाड रवा यूज करत आहे. साधारण अर्धा कप. मैदा 2 चमचे. हे छान एकत्रित करून घेऊयात. छान मिक्स झालं पाहिजे मैदा आणि आपला रवा. आता यामध्ये आपण गरम केलेलं पाणी थोडं थोडं ॲड करत जाणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने आपण हे एकत्रित करणार आहोत. हे पाणी फार गरम असतं, त्यामुळे आपण चमच्याच्या साहाय्याने आपण याला एकत्रित करणार आहोत. तर उरलेलं पाणी पण ॲड करूयात आणि छान एकत्रित करून थोडंसं थंड झालं की हाताने आपण मळून घेणार आहोत. साधारण 1 मिनिटामध्ये मळून तयार होतं. जास्त आपल्याला याला मळायचं नाहीये. तर या पद्धतीने आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. आणि साधारण 15 मिनिट आपण याला झाकून ठेवून देणार आहोत. आता पुऱ्या काढण्यासाठी इथे मी पिशवी घेतलेली आहे. ही पिशवी मला मार्केटमध्ये मिळाली होती, तर याला मी कट करून घेतलेलं आहे. तर तुम्ही याऐवजी प्लॅस्टिकची पिशवी पण घेऊ शकता. आपलं पीठही बनवून तयार आहे. याला थोडंसं मळून घेऊयात आता. हे मळून तयार आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत एकसारखे. या पुऱ्या खूप छोट्या असतात, तर याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. बघा असे. तर हे सगळे गोळे आपले एकसारखे बनवून तयार आहेत. साधारण 45 ते 50 गोळे बनतात या पिठामधून. तर असा आपण गोल करून घेऊया आणि थोडंसं प्रेस करायचं आहे. याच पद्धतीने सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत. आता हे गोळे एकमेकांना चिटकू नयेत आणि आपल्याला लाटताना इझी जावं म्हणून याच्यामध्ये थोडंसं आपण मैदा टाकून घेऊयात. आता तो छान एकत्रित करून घेऊया. तर हे आपले गोळे बनवून तयार आहेत. आता याच्या पुऱ्या आपण लाटून घेऊयात. गोळा घेऊया. हे झाकून ठेवायचं आहे कारण की ते गोळे लवकर सुकतात. या पद्धतीने आपण लाटून घेणार आहोत. तर इथे पुरी ही आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. ही एक काळजी आपल्याला व्यवस्थित घ्यायची आहे. इथे जास्त पातळ केली तर तुमच्या पुऱ्या फुगणार नाही. तर इथे गोल व्हावं यासाठी मी एक झाकणाचा वापर करत आहे. तर बघा, परफेक्ट अशी गोल सुंदर पाणीपुरीची पुरी दिसत आहे. तर ही पुरी मी या पद्धतीने जाड ठेवलेली आहे. जास्त पातळी नाही, जास्त जाडही नाही. तर याच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या करून घ्यायच्या आहेत.
आता इथे झाकण न वापरता तुम्हाला पुरी करायची असेल तर या पद्धतीने पटकन होते, सहज गोल आकार मिळून जातो. तर इथे आपली झाकण न करताही आपल्याला गोल शेप मिळून जातो. तर या आपल्या सर्व पुऱ्या बनून तयार आहेत. आता याला साधारण आपण 10 ते 12 मिनिट असेच ठेवून देणार आहोत. तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर याच्यावरती एक सुती कपडा झाकून ठेवायचा आहे. आता या एकदम कडक तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत. तर या पुऱ्या भाजतानाही काळजी घ्यायची आहे की खालची साईड आपली खालीच ठेवायची आहे, जी तेलामध्ये जाणार आहे. तर या पद्धतीने प्रेस करून करून आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आता दोन्ही साईडनी एकसारख्या भाजाव्या त्यासाठी आपण एका पळीने वरून तेल असं सोडणार आहोत. जेणेकरून खालून आणि वरून दोन्ही साईडनी आपल्या एकसारख्या त्या तळून निघतील. बघा अतिशय छान अशा फुलल्या आहेत या. तर या पुऱ्या आपल्या तळून तयार आहेत. याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्याच पद्धतीने बाकीच्याही पुऱ्या करून घेऊयात. हेच प्रमाण आणि पद्धत वापरली तर तुमच्याही पुऱ्या परफेक्ट अशाच बनतील. बघा तुम्ही प्रत्येक पुरी पटपट आपली फुलत आहे. अतिशय सुंदर दिसत आहे. आपली एकही पुरी चपटी नाही झाली. तर या पटपट पटपट आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. तेल गरम असताना या पुऱ्या पटकन भाजतात. अतिशय सुंदर. तुम्ही एकदा केलात तर तुम्हाला पुन्हा पुन्हा कराव्याशा वाटतील. तर या आपल्या भाजून तयार आहेत. अतिशय सुंदर. त्याचा आवाज ऐकून तुम्हाला समजतच असेल की केवढ्या कुरकुरीत अशा झाल्या आहेत. याच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने काही ट्रिक आहेत, ज्या पद्धती आहेत त्या तुम्ही फॉलो केला तर तुमच्याही पुऱ्या नक्की अशाच होतील. पहिलं म्हणजे इथे जाड रवा यूज करायचा आहे. दुसरं म्हणजे पाणी गरम यूज करून पीठ मळून घ्यायचं आहे. तिसरं म्हणजे पुऱ्या ह्या साधारण 10-12 मिनिट आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत. आणि चौथं म्हणजे या पुऱ्याची खालची पर ही आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे. तर या टिप्स तुम्ही फॉलो करा आणि तुमच्याही पुऱ्या नक्की अशाच होतील. तर ह्या आपल्या पुऱ्या बनवून तयार आहेत. अतिशय सुंदर आणि कुरकुरीत अशा पुऱ्या बनतात ह्या. तर यासाठी लागणारं तिखट आंबट पाणी हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे. तोपर्यंत घरीच राहा, काळजी घ्या आणि ही रेसिपी पाहिल्याबद्दल. हॅलो फ्रेंड्स, मागील व्हिडिओमध्ये आपण पाणीपुरीच्या पुऱ्या कशा करायच्या हे पाहिलं आणि आज आपण पाहणार आहोत यासाठी लागणारं तिखट पाणी आणि गोड पाणी. अतिशय सुंदर होतात. तर हे बघून तुमच्या तोंडाला पाणी नक्की सुटलं असेल. रेस किचन कट्टामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर आता सर्वात प्रथम आपण याचं गोड पाणी तयार करून घेणार आहोत. इथे मी पाणी घेतलेलं आहे थोडं. त्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आपण आता चिंच ॲड करणार आहोत. तर इथे साधारण मी 1/3 कप चिंच घेतलेली आहे. आता छान एकत्रित करून घेऊया. आणि इथे आता मी अर्धा कप किसून घेतलेला गूळ आहे, तो पण याच्यामध्ये ॲड करायचा आहे.
आता हे दोन्ही एकत्रित करून छान मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 1-2 मिनिटांनंतर हे आपल्याला एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि परत ते आपल्याला गाळणीमध्ये राहिलेला जो चिंचेचा कोळ आहे तो पुन्हा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. आता त्याच्यासाठी आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. असं आपल्याला साधारण 2 ते 3 वेळा करून घ्यायचं आहे. जोपर्यंत चिंच आपली पांढऱ्या कलरची होत नाही तोपर्यंत आपल्याला करत राहायचं. तर इथे आपलं गोड पाणी बनून तयार आहे. आता याच्यामध्ये आपण थोड्या काही गोष्टी ॲड करणार आहोत, जसं की थोडंसं लाल तिखट, थोडंसं मीठ, धने पावडर. हे छान एकत्रित करून घेऊयात. थोडा चाट मसाला घेतलेला आहे मी इथे, तो पण ॲड करून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. तर हे आपलं गोड पाणी बनून तयार आहे. आता इथे आपण तिखट पाणी करणार आहोत, पण माझ्याकडे पुदिना अवेलेबल नव्हता, त्यामुळे मी इथे डायरेक्ट पाणीपुरीचा मसाला यूज करून पाणी बनवत आहे. तर तिथे मी साधारण 2 चमचे पाणीपुरीचा मसाला आणि चाट मसाला यूज करून हे पाणी बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये प्लेन खारी बुंदी ॲड केलेली आहे. तर हे आपलं गोड पाणी आणि याला तिखट पाणी आता सध्या म्हणू शकतो आपण. तर यासाठी आपल्याला लागणारा बटाटा आपण तयार करून घेऊया, जे फिलिंग करणार आहोत आपण त्याच्यामध्ये. तर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. त्याला छान असं हाताने कुस्करून घेऊयात. आणि याच्यामध्ये मी उकडलेले मूग वापरत आहे, ते साधारण 4 चमचे. हे ऑप्शनल आहे, तुम्ही यूज नाही केलं तरी हरकत नाही, पण वापरा, छान, अगदी छान लागतं ते. थोडा चाट मसाला, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ. हे सर्व आपल्याला छान एकत्रित करून घ्यायचं आहे. तर यासाठी आपला बटाटा पण तयार आहे. आता पाणीपुरी करूयात. अशा पद्धतीने पुरी आपण करून याच्यामध्ये बटाट्याचं फिलिंग ॲड करूयात. आणि इथे मी उकडलेला पांढरा वाटाणा घेतलेला आहे, हा पण ऑप्शनल आहे. बारीक चिरलेला कांदा, थोडीशी शेव, बारीक शेव घेतलेली आहे मी इथे. आता थोडंसं आपलं गोड पाणी, मला बघून पाणी सुटलं असेल तोंडाला. आणि आता तिखट पाणी ट्राय करूया आपण. अप्रतिम अशी झालेली आहे पाणीपुरी. आता इथे मी तुम्हाला शेवपुरी कशी करायची ते पण दाखवते. पाणीपुरीचा मसाला यूज न करता तुम्ही घरच्या घरी तिखट पाणी पण करू शकता. त्यासाठी आपल्याला लागणार आहे पुदिनाची पाने 10 ते 12, कोथिंबीर अर्धा कप, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच अद्रक. हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यामध्ये जिरे पावडर, चाट मसाला आणि तिखट हे सर्व आपल्याला प्रत्येकी अर्धा चमचा आपल्याला वापरायचा आहे. आणि चवीनुसार मीठ घालून हे तिखट पाणी असंही तुम्ही घरी करू शकता. तर इथे शेव पुरी आपली बनून तयार आहे. तर शेवपुरी म्हणले की शेव येणारच. तर ही आपली पहिली पुरी बनून तयार आहे.
अशा सर्व पुऱ्या मी एका प्लेटमध्ये एकदम मस्तपैकी घेतलेल्या आहेत, बघू शकता. अतिशय सुंदर, खायलाही भयानक टेस्टी लागतात. अगदी घरच्या घरी तुम्हाला वाटेल की हे बाहेरच खातोय आपण. एकदम अप्रतिम अशी चव आहे याची. तर अशी पाणीपुरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.